बाळांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 2 मधील एक अपूर्व सोहळा या पाठातील पुढील भाग पाहणार आहोत. बघूया आपण आता. पहा, स्वराज्याची राजधानी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. पहा, शिवरायांनी काय केलं, कोणत्या किल्ल्याची निवड केली, तर राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला असल्यामुळे त्यांनी तिथून, आणि मजबूत किल्लाही मजबूत होता, त्याच्यावरून स्वराज्यावर असे देखरेख करणं सोपं होतं, शत्रूवर नजर ठेवणं एकदम सोयीचं होतं. त्याच्यामुळं शिवरायांनी काय केलं, राजधानीसाठी रायगडाची निवड केली. पुढं नंतर त्यांनी चिपळूणला गेले. चिपळूणला गेल्यानंतर तेथील सैन्यांची पाहणी केली. प्रतापगडच्या भवानी देवीचे दर्शन घेतले आणि तिला त्यांनी सोन्याचे छत्र अर्पण केले. यानंतर समारंभाची तयारी सुरू झाली. काय काय होतं तयारीत किंवा समारंभ हा काय होता, तर नंतर शिवरायांनी काय केलं, सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे केली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण ते काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि सप्त समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे पाठवले. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झालेली आहे आणि त्या तयारीला शिवरायांनी सोन्याचे राज्याभिषेकासाठी त्यांनी त्यांचे स्वतःचे सिंहासन जे आहे ते सिंहासन सोन्याचे केले आहे. आणि त्या सोन्याच्या सिंहासनाला रत्ने जडवली आहेत, शुभ्र छत्र बसवलेली आहेत. त्यांनी राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण, सरदार कामदार सर्वांना आमंत्रणे पाठवलेली आहेत. या म्हणून राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी या म्हणून सांगितलेले आहेत. आणि राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट यांना बोलावलेले आहे. गागाभट्ट हे मूळचे पैठणचे, पण ते काशीमध्ये स्थायिक झालेले होते. ते थोर पंडित होते. त्यांना काशी क्षेत्रात त्यांचा मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. त्यासाठी सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल पण आणले. जल म्हणजे पाणी. आणि रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. बघा, त्यांनी राजधानीसाठी किंवा स्वराज्याच्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली आणि या समारंभाची तयारी, हे दोन्हीही आपण आत्ता पाहिलेलं आहे. आपण अजून फक्त एकदा वाचून दाखवूयात. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. समारंभाची तयारी. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली.
त्यावर शूर छत्र बसवले. राजे, रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रणे केली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. पहा, हे सिंहासन त्यांनी करून घेतलेलं आहे. हे जे चित्र आहे, हे चित्र राज्याभिषेकाच्या सोहळ्याचं आहे. पहा, हे राज्याभिषेक आहे. इथं माँसाहेब आहेत. पुन्हा नंतर इकडं त्यांचे सैन्य आहे सगळे. कळलं का बाळांनो? आता आपण काय करूया, इथं थांबूया. पण हे जे चित्र आहे की नाही राज्याभिषेकाचे, म्हणजे सोहळा राज्याभिषेकाचा असा म्हणून हे चित्र आहे. या चित्राचं वर्णन तुम्ही करायचं आहे. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. येईल ना करायला तुम्हाला? अगदी बरोबर, तुम्ही हुशार आहेत बाळांनो. तुम्ही काय करा, कमीत कमी 10 ओळी तरी या सोहळ्याचं वर्णन लिहिता यायला पाहिजे. हे चित्रवर्णन तुम्ही लिहा. आपण इथे थांबूया बरं का.